आजचा आपला डीप डाईव्ह एका अशा विषयावर आहे ज्याने जानेवारी 2026 मध्ये सगळ्या जगालाच आश्चर्याचा धक्का दिलाय. तांबे म्हणजेच कॉपर. अगदी. आपल्यासमोर एक सखोल संशोधन अहवाल आहे आणि तो सांगतोय की तांब्याचे भाव आजवरच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. आकडे तर अविश्वसनीय आहेत. LME वर $13,000 प्रति टन. आणि भारतात तब्बल 1,300 रुपये प्रति किलो. तांब्याला डॉक्टर कॉपर असंही म्हणतात की नाही, कारण ते अर्थव्यवस्थेचं आरोग्य दाखवतं. हो, बरोबर. पण मग गंमत अशी आहे, सध्या तर आर्थिक मंदीची भीती आहे आणि तरीही ही तेजी. हे कसं शक्य आहे? बरोबर. इथेच तर सगळा खेळ आहे. ही तेजी पारंपरिक मागणी पुरवठ्यामुळे नाहीये. मग यामागे AI, ग्रीन एनर्जी आणि काही भूराजकीय घडामोडी या सगळ्याचा एक परफेक्ट स्टॉर्म आहे. परफेक्ट स्टॉर्म? हो, ही कदाचित एका नव्या सुपर सायकलची सुरुवात असू शकते. म्हणजे ही गोष्ट पारंपरिक नाहीये हे तर स्पष्ट आहे. मग अडचण नेमकी कुठे आहे? आपल्याकडे पुरेसं तांबं नाहीये का? पुरवठ्यात काही घट झालीये? अगदी बरोबर पकडलंय. बाजारात प्रत्यक्ष तांब्याची प्रचंड टंचाई आहे. अच्छा. आणि यामागे म्हणजे 2 मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे इंडोनेशियातली ग्रासबर्ग खाण. जगातली दुसरी सगळ्यात मोठी खाण? बरोबर. हो, तिथे एका दुर्घटनेमुळे उत्पादन जवळपास 70% कमी झाले. बापरे. आणि दुसरं म्हणजे चिली आणि पेरू सारख्या देशांमध्ये जमिनीतील तांब्याचं प्रमाणच कमी होत चाललंय. म्हणजे आता तेवढंच तांबं काढायला जास्त मेहनत लागते, जास्त खर्च येतो. ओके. म्हणजे एका बाजूला पुरवठा कमी झालाय, पण त्याच वेळी मागणीचं काय? तिथे काही असाधारण बदल होतोय का? इथेच खरा खेळ बदललाय. कसा? मागणीचा केंद्रबिंदू आता चीनच्या बांधकामावरून सरळ AI आणि ग्रीन एनर्जीकडे आलाय. आणि तिथली मागणी? तिथले आकडे थक्क करणार आहेत. विचार करा, एका सामान्य डेटा सेंटरला 15,000 टन तांबे लागते. ठीक आहे. पण एका AI डेटा सेंटरला तब्बल 50,000 टन. एक मिनिट, 50,000 टन? हे तर तिपटीपेक्षा जास्त आहे. एवढा फरक का? कारण AI चिप्स. अच्छा, कूलिंगसाठी. बरोबर. त्यांना थंड ठेवणारी जी लिक्विड कूलिंग सिस्टम आहे ती पूर्णपणे तांब्याच्या नळ्यांनी बनलेली असते. आणि हे चित्र इलेक्ट्रिक गाड्यांमध्येही दिसतं. तिथे किती फरक आहे? पेट्रोल गाडीत साधारण 23 किलो तांबे असतं, तर इलेक्ट्रिक गाडीत 83 किलो. 83 किलो. ही मागणी तात्पुरती नाहीये मग. अजिबात नाही. ही स्ट्रक्चरल डिमांड आहे, तंत्रज्ञानाच्या बदलामुळे आलेली. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण ज्या डिजिटल क्रांतीबद्दल बोलतोय तिचा पाया या पारंपरिक धातूत आहे. बरोबर. सॉफ्टवेअरची प्रगती हार्डवेअरवर अवलंबून आहे, किंबहुना खाणकामावर. तर मग